नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 30 जुलैचा भाग खूपच धमाकेदार, जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता साक्षात विठुरायानेच अवनी आणि राजाची कशी अप्रतिम भेट घडून आणली आणि त्यानंतर या दत्त्याने देशमानेंचा कसा मार खाल्ला हे सगळं बघायला खूपच मज्जा येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आज चक्क रॉकी द फादर म्हणजे धोंडियांना आज देवपूजा करण्यासाठी आलेले असतात. आता लगेच धोंडियांना देवाऱ्यातल्या देवांची पूजा करत असतात. आता अगदी अण्णा मन लावून ही पूजा करत असतात बरं का, कारण आज आषाढी एकादशी असते. तेव्हा लगेच आता पूजा होताच धोंडियांना देवासमोर हात जोडतात. देव्याई देव्याई तुझा आशीर्वाद आमच्या या आशीर्वाद घरावरती सदैव राहू दे बरं का. नाही म्हणजे तुझ्या कृपेमुळे आमच्या घरात सुनबाईची पावलं आली आणि घर कसं हॅपीनेसने भरून गेलं. सुनबाईची पावलं आल्यानंतर घरात सगळं काही वातावरण बदललं. त्यामुळे माझ्या सुनबाईला कसली बी कमी पडू देऊ नको. देव्याई तिला जे काही सुख असेल ना ते सगळं तिला भेटू दे. तिच्या आयुष्यात सगळी सुख येऊ दे एवढंच मागणं करतो बरं का. पण माझी सुनबाई कुठे? माझी सुनबाई आज दिसत नाहीये. नाही म्हणजे सकाळपासून तिचा आवाजच आला नाही. सुनबाई सुनबाई कुठे आहात तुम्ही? असे आता धोंडियांना सुनबाईला आवाज देत तिला शोधू लागतात. तर इकडे आता दत्त्या म्हणू लागते, घाऱ्या लवकर बोला, पोरगी कुणासोबत गेली? तेव्हा लगेच तो घरमालक म्हणू लागतो, हे बघा माझी काही चूक नाही हो. तो माणूस आला होता, तिचा नवरा होता, मला मारण्याची धमकी देऊन गेला आणि तिला घेऊन गेला हो. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, कोण असेल तो? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, अहो तुम्ही ओळखले नाही का? तो राजा तिचा नवरा, तो ना एक नंबरचा गुंडाळ माणूस आहे. त्याने जबरदस्ती नेलं असेल त्या अवनीले, मला माहिती आहे ना. त्यावर लगेच आता घरमालक म्हणू लागतो, जबरदस्ती नाही नेलं, ती पोरगी गेली त्याच्यासोबत स्वतःहून. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, घाऱ्या तू गप्प बैसा, मला माहिती आहे ना तो राजा कसला गुंडाळ माणूस आहे. हे बघा ज्युनियर देशमाने, मी तुम्हाला सांगतो, अहो तुमच्या बहिणीचे लय हाल चालले तो तिकडे. अहो कशी बशी दिवस काढायली म्हणून ती इकडे राहायला आली होती. त्या गुंडाळ लोकांपासून तिला सुटका हवी होती, पण नाही, इथे सुद्धा राजाने तिला सोडलं नाही, जबरदस्ती तिला घेऊन गेला. त्यामुळे देशमाने माझं ऐकाव, तुमच्या बहिणीला तिकडनं घेऊन जा, तिला त्या नरकातनं बाहेर काढाव. अहो मी एवढं तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय, तुमच्या बहिणीचे हाल दाखवतोय, पण तरी बी तुम्ही मला गिफ्ट देत नाही. असं कुठे असतं का? तेव्हा लगेच आता महेशला हा विवान विचारू लागतो, महेश हे सगळं काय आहे? म्हणजे तुला हा माणूस व्हिडिओ पाठवतोय, तुम्ही त्याबद्दल मला काहीच कसं बोलला नाही? त्यावर महेश म्हणू लागतो, हे बघ विवान, या सनकी डोक्याच्या माणसाच्या बोलण्याचा विचार करू नको रे, याला ना फक्त याचा गिफ्ट चिपडलेली असते. त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, नाही नाही अहो मी खोटं बोलत नाही बॉडी बिल्डर, मी खरं सांगायलोय. अवनी म्हणजे या ज्युनियर देशमानेंची बहीण, तिथे लय त्रास सहन करायली हो. तिला तिकडे राहायचंच नाहीये, खूप नरकात जगते ती, तिला तिकडनं बाहेर काढा. मी खोटं बोलत नाही हा. हवं तर अजून माझ्याकडे व्हिडिओ आहे, दाखवू का बॉडी बिल्डर तुम्हाला? त्याच वेळेस आता विवान म्हणू लागतो, बास महेश आता लय झालं, माझी अवनी तिकडे एवढा त्रास सहन करते आणि तुम्ही हातावरती हात ठेवून इथे बघत बसलाय. अरे काय कामाची तुमची ही पावर? आता बास, आता मी लगेच जाणार आणि अवनीला त्या दांगटांच्या घरातनं परत घेऊन येणार. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, विवान थांब, तू असं काहीही करणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, बाबांनी काय सांगितलंय घरातनं निघताने, त्यांच्या इज्जतीला डाग लागेल, त्यांच्या अब्रूची चितू होईल, असं आपल्याला काहीही करायचं नाहीये. तेव्हा लगेच आता विवान म्हणू लागतो, मग काय करायचं? असंच हातावर हात ठेवून वाट बघायची का? अवनी तिकडे त्रासात आहे, आपल्याला तिकडे जायला पाहिजे. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, अतिशय बरोबर बॉडी बिल्डर, तुम्ही आहात, ज्युनियर देशमाने तुम्ही आहात, मी आहे, आपण सगळे जाऊ आणि तुमच्या बहिणीला अवनीला तिकडनं बाहेर काढू. हे बघा बापाचा शब्द मनावर घेऊ नका, आपल्या डोक्याने चाला. त्यावर आता महेश मात्र खूपच भडकतो, माझा बाप काढतो तू? माझा? आता तर दात्या तुला दाखवतोच,
आता महेश लगेच या दत्त्याला मारायला धावून जातो. दत्त्या पटकन आता तिथे पायऱ्यावरती जिन्यावरती चढतो. ज्युनियर देशपांडे, चुकलं चुकलं, मला तसं नव्हतं म्हणायचं. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, माझ्या बाबांबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आहे. आणि काय रे, काम करायचं सोडून फालतूचे नुसते गिफ्ट मागत असतो. आता ना तुला गिफ्ट पण भेटणार नाही आणि लिफ्ट पण भेटणार नाही. चल निघ. तेव्हा लगेच दत्त्या त्यांच्या पाठीमागे निघणार. त्यावर महेश म्हणू लागते, दत्त्या कुठे निघलायस तू? इथेच थांब. आता ना तुला शिक्षाच देतो. पायी यायचं, अजिबात तुला गाडीत घेऊन जाणार नाही. आता दत्त्याला तर धक्काच बसतो. अरे देवा, गिफ्ट पण गेलं आणि लिफ्ट पण गेली. त्यावर लगेच आता तो घरमालक दत्त्याला म्हणू लागतो, कोण आहे ती पोरगी नेमकं? तिच्यासाठी एवढे सगळे का मागे लागलेत? कोण आहे ती पोरगी? त्यावर लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, घाऱ्या, तुला काय करायचंय? हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. अरे एक पोरगी ठेवून घेता नाही आली तुला? एक पोरगी बी सांभाळण्याच्या लायकीचा नाहीये तू, घाऱ्या. असे डोळे काढून फेकावेत तुझे. त्याला हट. असे म्हणत आता दत्ते तिकडनं निघालेलो असतो. तर इकडे आता दांगटांच्या घरी धोंडी यांना, सुनबाई सुनबाई कुठे आहात तुम्ही, असे म्हणत आता सगळीकडे अण्णा आपल्या सुनबाईला आवाज देत असतात. पण सुनबाईचा कुठे तपास नसतो. अण्णा आता बाहेर येतात. अरे बापरे, आज तर दारात रांगोळी बी नाही. सुनबाईने रांगोळी नाही घातली का आज? काय झालंय? सुनबाई कुठे गेली? नाही नाही नाही, माझी सुनबाई कुठे आहे ना हे बघावंच लागेल. असे म्हणत अण्णा इकडे तिकडे सुनबाईला आवाज देत असतात. तेवढ्यात यशादा येतो. अण्णा अण्णा, अवनी घरात नाही येतो, त्या सकाळीच गेल्यात. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, कुठे गेली सुनबाई? आणि रांगोळी का घातली नाही? आज एकादशी, आपल्या घरी दिंडी येणार आहे ना. मग त्यावर आता लगेच इथे यशादा खोटं बोलतो. कारण अण्णांचा उत्साह, आनंद हे सगळं बघून आता यशादाला खोटं बोलणं भाग असतं. तेव्हा यशादा म्हणू लागतो, अण्णा त्यांना राजासोबत त्यांच्या मैत्रिणीकडे गेल्यात, त्यांचं जरा काम होतं. त्यावर अण्णा म्हणू लागतात, मैत्रिणीकडे? कुठे असते ती मैत्रीण? कुठे राहते? त्यावर यशादा म्हणू लागतो, राहत असेल इकडेच कुठेतरी. हे बघा अण्णा, तुम्ही ना जास्त विचार करू नका. त्या राजासोबत गेल्यात ना, मग टेन्शन घेऊ नका. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, येईल येईल, सुनबाई दिंडी येण्याच्या आत येईल ना, तोपर्यंत मी मस्त रांगोळी घालतो आणि माझ्या सुनबाईला छान असं मस्त सरप्राईज देतो. अशी भारी रांगोळी काढणार आहे ना, झक्कास लाइटिंग डान्सिंग. माझी सुनबाई ही रांगोळी बघून लई खुश होईल, तिला लई भारी वाटेल. असे म्हणत आता अण्णा आतमध्ये जातात. यशादाला खूप टेन्शन आलेलं असतं, नाही म्हणजे मनावरती दडपण आलेलं असतं. कारण आता अण्णांचा हा उत्साह, आनंद बघून त्याला काय बोलावं, काय करावं काही सुचत नाही. अण्णा पटकन रांगोळीचा डबा घेऊन येतात. तेव्हा यशादा म्हणू लागतो, अण्णा काय करताय तुम्ही? तुम्ही खरंच रांगोळी घालणार आहात का? त्यावर अण्णा म्हणू लागतो, मग विषय आहे का? अरे यशा, रोज माझी सुनबाई रांगोळी घालते ना, मग आज मी घालतो आणि तिला मस्त असं सरप्राईज देतो. कारण माझी सुनबाई माझी रांगोळी पाहून लई खुश होणार आहे. असे म्हणत आता टिपक्यांची रांगोळी काढायला अण्णांनी सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस आता लगेच राजाची गाडी येते. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, राजा आला. आला राजा, बरं झालं, आता सुनबाईला सोडून आलाय ना तो. त्याच वेळेस आता राजा गाडीवरनं खाली उतरतो. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, सुनबाईला सोडलं का? कुठे राहते तिची मैत्रीण? कधी येणार आहे ती? सांगितलं का तिने काही? दिंडी येण्याच्या आत येईल ना राजा ती? राजा लगेच यशादाकडे बघतो. म्हणजे आज माझ्यासारखा यशादा अण्णांशी खोटं बोललाय. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, कुठली मैत्रीण? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, असं काय करतोय राजा? तू सुनबाईला सोडून आलाय ना मैत्रिणीकडे? अरे किती वेळाने येणार आहे ती? तेव्हा यशादा म्हणू लागतो, अण्णा अण्णा येईल सुनबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्या फोन करतील तेव्हा राजा जाईल आणायला. त्यावर लगेच आता यशादा पटकन आतमध्ये निघून जातो. अण्णांची रांगोळी काढण्याचं काम चालू असतं आणि मुलांना बोलण्याचंही काम चालू असतं. अरे एकटं सोडून कशाला यायचं बाबा, तू तिच्यासोबत तिकडेच थांबायचं, तिला घेऊन यायचं. राजाही यशादाच्या पाठोपाठ आतमध्ये निघून जातो. धोंडी अण्णांची एकट्याचीच बडबड चालू असते. त्याच वेळेस धोंडी अण्णा वरती बघतात तर दोन बी पोरं गायब. मी आपला एकटाच बडबड करतोय. पोरं ना काही ऐकून घेत नाही आणि काही सांगूनही देत नाही, अशी करतात. पण जाऊ द्या, मी मात्र रांगोळी झकास काढणार, कारण सुनबाईला सरप्राईज द्यायचे ना. असे म्हणत आता अण्णा मस्त अशी रांगोळी काढत असतात. तर इकडे अवनी आता दिंडीत पायी चाललेली असते
आता एक नाही दोन नाही, वारकऱ्यांसोबत जिकडे विठुराया नेईल तिकडे अवनीने जायचं ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इकडे हा भडकलेला दत्त्या मात्र खूपच फनफन करत घरी आलेलो असतो. घरी येतात जोर जोरात आपले हातपाय आपटत असतो. तेव्हा सुली म्हणू लागते, दत्त्या दादा, दत्त्या दादा, अरे काय झालंय? अरे तू असा का करतोय? नेमकं सांगशील का? ती पोरगी भेटली का? देशमाने तिला घेऊन गेले का? काय झालंय? त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, सुले, असं काय बी घडलेलं नाहीये. अगं तोंडावर आपटलोय मी. त्या ज्युनियर देशमानेने मला गिफ्ट पण नाही दिलं आणि लिफ्ट पण नाही दिलं. गिफ्ट नाही दिलं म्हणून घसा कोरडा पडलाय आणि लिफ्ट नाही दिली म्हणून हातपाय फनफन करायलेत माझे. सुले, ती पोरगी तिकडे नव्हतीच. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, असं कसं शक्य आहे? ती तिकडेच राहायला जाणार होती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं, कानांनी ऐकलं होतं. हे कसं शक्य आहे? त्यावर दत्त्या म्हणू लागतो, तो गुंडाळ पोरगा, तो राजा आला होता ना तिकडे तिला घ्यायला. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, राजा कसा पोचला तिकडे? त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, तो राजा जिकडे तिकडे पुढे पुढे असतो आणि तिकडे कसा पोचणार नाही? तिकडे पोचला आणि तिला घेऊन गेला. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, नाही नाही, हे शक्यच नाहीये. दोंड्याची सून अजून घरला परतलीच नाही, ती घरी आलीच नाही, तो राजा आला एकटा. त्यावर लगेच आता दत्त्याला धक्का बसतो. काय? दोंड्याची सून आली नाही म्हणजे ती अवनी घरी आली नाही? तेव्हा सुली म्हणू लागते, रे दत्त्या दादा, मी सांगते ना तुला, अरे मी डोळे लावूनच आहे त्यांच्या घराकडे. अरे नाही आली रे ती घरी. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, पोरगी जर घरी आली नाही, तिकडे बी नाही, तर पोरगी गेली कुठे? देशमानेंना न्यूज कळवावी लागेल. आता इथे तर दत्त्या लय खुश झालेला असतो. तर इकडे आता यशोदा आतमध्ये येताच आता राजा त्याच्या पाठोपाठ येतो. यशोदा, अरे आज तू माझ्यासारखं खोटं बोललाय का? आता कळलं असेल ना यशोदा, मी खोटं का बोलतो ते. तुलाही अण्णांचा आनंद, उत्साह हे सगळं बघून खरं बोलावंसं वाटलं नाही ना? त्यांच्यासाठी, त्यांच्या समाधानासाठी तू खोटं बोललाय ना यशोदा? तेव्हा लगेच यशोदा म्हणू लागतो, हो रे राजा. त्यावर राजा म्हणू लागतो, मग मी पण असंच करतो रे यशोदा. मला ना लोकांच्या डोळ्यातले अश्रू नाही बघवत, त्यांना त्रास झालेला नाही बघवत. त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या समाधानासाठी ना मला खोटं बोलावं लागतं आणि आजवर मी तेच केलं रे. त्यामुळे हे सगळं होतंय. खरं तर यशोदा, तू आज माझ्यासारखं वागलाय आणि अण्णांच्या सुखासाठी केलंय, मला हे कळलंय बरं का. त्यावर यशोदा म्हणू लागतो, पण राजा, राजा आता बाद झालं, पुरे झालं. आता मी सगळं खरं अण्णांना जाऊन सांगणार आहे. कारण किती वेळ आपण त्यांना असं अंधारात ठेवणार आहे? आपण त्यांच्या भावनांशी असं नाही खेळू शकत. त्यामुळे राजा, मी सगळं खरं आता अण्णांना सांगतो. आता लगेच राजा पटकन आपल्या दादाचा हात पकडतो. यशोदा थांब, असं नको करू. हे बघ, आत्ता ती वेळ नाही आहे. आत्ता आज आषाढी एकादशी, दिंडी घरी येणार आहे. अण्णा खूप खुश रे. आणि हे बघ, आत्ता प्रकरण खूप मोठं घडलंय. त्यामुळे ना मी सगळ्यांना सांगतो. हवं तर दिंडी येण्याच्या वेळेस सगळे एकत्र असतील ना, त्यावेळेस मी स्वतः सगळं सत्य सांगणार. यशोदा, तू काही बोलू नको. त्यावर यशोदा म्हणू लागतो, नक्की सांगशील ना राजा, का थापाच मारतोय? त्यावर राजा म्हणू लागतो, विश्वास ठेव रे दादा, शेवटी खरं सत्य सांगावंच लागणार आहे की नाही? मग तू माझ्यावरती सोड, मी सगळ्यांना सांगतो. त्यावर यशोदा म्हणू लागतो, बरोबर, ते जाऊ दे. अवनी तिकडे व्यवस्थित राहिल्यात ना? सगळं काही ठीक आहे ना? त्या रूममध्ये त्या सेटअप झाल्यात ना? त्यावर राजा लगेच आता हतबल होतो आणि तिथे कॉटवरती बसतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, राजा, राजा, अरे काय झालंय? समजा काही ठीक आहे ना? त्यांना रूम भेटली ना? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? त्यावर राजा म्हणू लागतो, नाही यशोदा, तो घर मालक एक नंबरचा नीच नालायक माणूस होता रे. आम्ही ती रूम कॅन्सल करून टाकली. तेव्हा आता यशोदाला धक्का बसतो. रूम कॅन्सल करून टाकली? घाणेरडा होता का तो मालक? त्यावर राजा म्हणू लागतो, हो, एक नंबरची घाणेरडी नजर त्याची. त्यामुळे मी आणि मॅडम तिकडनं आपल्या घरी यायला निघालो पण होतो. तेव्हा यशोदा म्हणू लागतो, मग काय झालंय? त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदा, अरे मग आम्ही रस्त्यात येत असतानाच मध्येच आम्हाला एक दिंडी भेटली. आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. त्या गर्दीत अवनी मॅडम गाडीवरनं कधी नकळत खाली उतरल्या. मला कळलंच नाही रे. मी पुढे निघून गेलो. मी त्यांना कॉल केला, पण त्या मला बोलल्या की तुला तुझ्या भावांची शपथ आहे, तू माझ्या मागे मला शोधत यायचं नाही आहे. विठुराया आता जी दिशा दाखवेल, ज्या पावलांनी मला घेऊन जाईल, तीच माझ्या आयुष्याची खरी ओळख आणि मार्ग असेल.
आणि तोच मी अवलंबणार असं मॅडमने ठरवलंय आणि तुमची शपथ घातली रे. मग मी तरी काय करणार होते सांग ना. यशोदा तूच बोल ना, मी काय करणार होतो. त्यावर लगेच यशोदाला धक्का बसतो. अरे पण त्या कुठे असतील आता, कुठल्या दिंडीत असतील, त्यांना ठीक असतील ना, त्यांना बरं वाटत असेल ना, त्यांना काही होणार तर नाही ना. असे आता लाखो प्रश्न यशोदाला पडलेले असतात. अरे जर आपण त्यांची सेफ्टी काळजी घेतली नाही तर त्यांचे घरचे ते देशमाने आले तर आपण काय उत्तर देणार. त्या कुठे कशा अवस्थेत हे कसं सांगणार त्यांना, सांग ना राजा. आता लगेच राजा म्हणू लागतो यशोदा टेन्शन घेऊ नको, आता त्या विठुरायाच्या सानिध्यात गेल्यात. अरे विठुराया जगाच्या एवढ्या वारकऱ्यांचं रक्षण करतो, एवढ्या लोकांना तो जपतो. अरे वारकरी किती पायी जातात पंढरीला, पण कधीच कुणाला कसला त्रास होऊ देत नाही विठुराय. आणि मग तो आपल्या अवनी मॅडमला कसलाही त्रास होऊ देणार नाही. उलट विठुराया आता त्यांना एक नवी दिशा दाखवेल आणि त्यांची पावलं बरोबर योग्य मार्गावरती घेऊन जाईल. बघ असंच होणार आहे यशोदा. तेव्हा लगेच आता यशोदा देवाकडे हात जोडतो. पांडुरंगा असंच होऊ दे. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, देवी आईने आजवर जे काही घडवलं ना ते सगळं काही तिच्या मनात होतं म्हणून घडलं. पण आज पांडुरंगाच्या जर मनात असेल आणि यशोदा माझं प्रेम जर 100% खरं असेल ना तर पांडुरंग माझ्या अवनी मॅडमला पुन्हा माझ्याकडे घेऊन नक्कीच येणार. असे म्हणताच आता राजाचं लक्ष आता जे हॅप्पी असं नाव घरात लावलेलं असतं ना त्याकडे जातं. त्याच वेळेस ते नाव खाली पडणार. तेच राजा पटकन त्याला पकडतो. यशोदा घरात हॅप्पीनेस असा भरून वाहत होता रे, पण तो हॅप्पीनेस निघून चालला की काय असं वाटायले. आता राजा आणि यशोदा दोघेही खूप दुःखी असतात, अवनीची काळजी करत असतात. तर त्यानंतर इकडे आता दिंडी येणार म्हणून पाण्या आणि धन्या दोघेही आता मस्त तयार होऊन आलेले असतात, अगदी वारकरी वेशात बरं का. आता दोंडियांनाही अगदी छान असे तयार झालेले असतात. सगळेजण आता दिंडीची वाट बघत असतात. नमीही अगदी तयार होऊन आलेली असते. दत्त्या आणि सुली तर धोंडियांनाच्या घराकडे नजर लावूनच असतात. कधी एकदा सुनबाई गेली हे या धोंडीला कळतंय याची वाट बघून असतात. तर त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतोय, राजादा अरे वहिनीला फोन कर ना, वहिनी आल्या नाही का अजून, कुठे आहेत त्या. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, नाही अजून त्यांचा फोन नाही आला. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतं, ते घोड्या अरे नुसता घोड्यासारखा वाढलाय तू, तुला ना शेंगदाणे एवढी सुद्धा अक्कल नाही. तू सुनबाईच्या फोनची वाट बघतोय. अरे त्या या गावात नवीन आहे, ती कशी येईल बरं एकटी, जा पटकन सुनबाईला घेऊन ये. तेव्हा लगेच आता यशोदा म्हणू लागतो, अण्णा अण्णा ओ शांत व्हा, त्याचं बरोबर आहे, वहिनी फोन करतील ना तेव्हा तो जाईल. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, ए यशोदा तू उगाच त्या राजाला पाठीशी घालणं बंद करा, त्याला ना अक्कलच नाही आहे. अरे सुनबाई या गावात नवीन आहे, इथली शेतं रस्ती वाडी तुला माहिती आहे का, तिला यातलं काय बी माहिती नाही आहे. आणि मग ती कशी येईल बरं, कुठे चुकली, तिला काही दुखापत झाली तर उगाच आपल्यामुळे तिला त्रास कशाला. त्याच्यामुळे राजा लगेच निघ आणि सुनबाईला घेऊन ये, लगेचच्या लगेच जा. त्याच वेळेस आता यशोदा म्हणू लागतो, बास अण्णा अहो किती बोलाल त्याला आणि किती ओरडाल. तेव्हा लगेच आता धान्या म्हणू लागतो, बोलायलाच पाहिजे. जर राजादा तुला एवढाच वहिनीला आणायला कंटाळा येत असेल ना तर मला सांग त्या कुठे गेल्यात, मी त्यांना घेऊन येतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हो नाही तेव्हा लय वहिनीच्या मागे पुढे मॅडम मॅडम करत असतो आणि आता एवढी आपल्या घरी दिंडी येणार आहे तरी त्यांना आणायला जात नाही, लय भाव खायला लागलाय. त्यावर लगेच आता धोंडियांना म्हणू लागतात, ते मला काही ठाऊक नाही, तू लगेचच्या लगेच जा आणि सुनबाईला घेऊन ये. त्याच वेळेस आता सुली आणि दत्ते हसू लागतात, कारण राजाकडे उत्तरच नसतं की नेमकं सुनबाई गेली कुठे. त्याच वेळेस यशोदा म्हणू लागतो, बास आता लय झालं राजा, यांना सगळं खरंच सांगून टाक. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, खरं खरं पण नेमकं काय काय खरं लपवलंय तू. त्याच वेळेस आता लगेच राजा काही बोलणार तेवढ्यात आता लगेच दिंडीचा जयघोष ऐकू येऊ लागतो. आता दांगटांच्या घरापर्यंत दिंडी आलेली असते. सगळे वारकरी आता मस्त भजन गात अगदी रिंगण करून फुगड्या वगैरे खेळायला सुरुवात करतात. अवनी आता या वारकऱ्यांबरोबर आशीर्वाद घराजवळ पोचलेली असते. अवनीचं लक्ष आता या लगेच सगळ्या दांगटांकडे जातं. अण्णा पाण्या धन्या राजा यशोदा सगळेजण लाईनशीर समोर उभे असतात. अवनीला धक्का बसतो, अरे देवा विठुराय हे काय झालंय, अरे मी आपल्याच घरी कशी आले, नाही 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 यांनी जर मला बघितलं ना विठुराय तर हे लोक मला जाऊ देणार नाही,
मला काहीतरी करावं लागेल. आता मी कुठे जाऊ, कुठे लपू? असे म्हणत अवनी पटकन आता पाठीमागे आता जो टेम्पो असतो दिंडीच्या, त्या टेम्पोत जाऊन बसते. आता त्यात काही बायका असतात, त्यांना चालणं होत नाही, ज्या थकलेल्या असतात त्या आता दिंडीत पायी न चालता या टेम्पोत बसून असतात. त्याच वेळेस अवनी पटकन त्या टेम्पोत चढते. त्यात काही पोती पण असतात सामानाची. पटकन अवनी त्या पोत्यांच्या आड आता लपून बसलेली असते. विठुराया, काहीतरी कर, मला इथे थांबायचं नाहीये, मला ना यांच्यापासून लपव रे विठुराया. असे म्हणत अवनी आता त्या पोत्यांच्या आड लपून बसलेली असते. आता सगळे मस्त भजन गात असतात, फुगड्या खेळत असतात. सगळे वारकरी अगदी छान उत्साहात फुगड्या खेळत असतानाच दोंड्यांनाही आता त्यांच्याबरोबर फुगडी खेळू लागतात. धन्या पाण्याही मस्त आता टाळ वाजू लागतात. तर आता यशोदा आणि राजा जे आता वारकरी असतात, मृदुंग वाजवत असतात, त्यांच्या आता पायांना तेल लावून मालिश करू लागतात. तर आता सगळ्यांना दोंड्यांनी धन्या पाण्यानी केळांची बिस्किटांची सगळी वाटप केलेली असते. त्याच वेळेस दोंड्यांना म्हणू लागतात, चला चला इकडे या, समधेजण इकडे या, हे बघा मी तुमची ओळख करून देतो, ए माझ्या पोरांनो चला रे पटकन. आता लगेच धन्या पाण्या आणि यशोदा तिघे येतात. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, ए राजा, तू बी माझा पोरगाच आहे ना, चल पटकन. आता राजा येतो तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, हे बघा वारकऱ्यांनो, आजवर इतक्या वर्ष मी विठुरायाची सेवा केली, मी वारीचं प्रत्येक पुण्याचं काम केलंय आणि तसंच काम इथून पुढे माझी पोरं बी करणारा. आणि तुम्हाला सांगतो, एवढ्या वर्षातनं विठुरायाचा चमत्कार घडलाय, आमच्या घराला विठुरायाचा आशीर्वाद लागलाय बरं का. माझा हा पोरगा आहे ना राजा, त्याचं लगीन झालंय. नाही म्हणजे आमच्या घराला बाईचा आशीर्वाद भेटत नव्हता ना, पण सुनबाईच्या रूपात आमच्या घरी रखुमाई चाली आणि तिच्या पावलांनी आमचं घर उजाळून निघालंय बरं का. त्यामुळे विठुरायाचा असाच आशीर्वाद आमच्या घरी राहू द्या. तेव्हा लगेच सगळे वारकरी म्हणू लागतात, पांडुरंग पांडुरंग. अवनी आता हळूच डोकावून अण्णांचे सगळं बोलणं ऐकत असते. त्याच वेळेस आता अण्णा म्हणू लागतात, हे बघा माऊली, तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक आहे आणि असंच चालू राहू द्या. त्यामुळे मी इथूनच सगळ्यांचा नमस्कार करतो आणि आता तुम्हाला पुढे वाटचालीस शुभेच्छा देतो. आता सगळे वारकरी पुन्हा आता दिंडीतनं निघालेले असतात. त्याच वेळेस आता लगेच जो टेम्पो दिंडीच्या पाठीमागे चाललेला असतो, तो आता टेम्पोवाला टेम्पो स्टार्ट करतो. पण आता इथे विठुरायाचा मोठा असा अप्रतिम चमत्कार आपल्याला दाखवलेला आहे, खरंच अगदी भारी. त्याच वेळेस तो टेम्पो काही चालूच होत नाही. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतो, काय झालं, टेम्पो चालू होत नाही का? अहो मग आमच्याकडे मेकॅनिक आहे की. ए पाण्या, अरे बैस पटकन आणि दी की 2 मिनिटात चालू करून. तर आता लगेच ते ड्रायव्हर दादा उतरतात आणि पाण्या आता टेम्पोत बसतो. पाण्या आता टेम्पो स्टार्ट करू लागतो. अरे बापरे, बॅटरीची गडबड वाटायली. ओ ड्रायव्हर दादा, 4 वर्ष होऊन गेली वाटतं बॅटरी बदलून ना. त्यावर ते ड्रायव्हर दादा म्हणू लागतात, हो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, लवकरात लवकर बदला. हे बघा आता काय अशी स्टार्ट होणार नाही, आपल्याला धक्का द्यावा लागेल. आता सगळे लगेच पाठीमागनं जातात. तेव्हा राजा म्हणू लागतो, पाण्यात थांब 1 मिनिट. अरे टेम्पोत सामान आहे आणि काही मावशी ताई सगळ्या बसलेल्या आहेत, आपल्याला त्या सगळ्यांना उतरावं लागेल, तेव्हा धक्का मारता येईल. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, मावशी उतरा चला पटकन. त्यावर राजा म्हणू लागतो, मावशी टेम्पोला धक्का मारायचा आहे, टेम्पो सुरू होत नाही, उतरा बरं. आता राजा लगेच त्या मावशीचा हात पकडतो, त्यांना खाली घेतो आणि त्यांच्या हातात जी विठ्ठू माऊलीची मूर्ती असते ना, ती राजा आपल्या हातात घेतो आणि तिचं दर्शन घेतो. ज्या क्षणाला विठुरायाच्या पायाशी राजाने डोकं टेकवलेलं असतं, त्या क्षणाला इथे मोठा थरारक असा चमत्कार घडलेला असतो. त्याच वेळेस राजाला आता पोत्यांच्या आड लपलेल्या अवनीचा चेहरा दिसतो. आता मात्र राजाला आपली रखुमाई पांडुरंगाच्या कृपेने आशीर्वादाने भेटलेली असते. राजा पटकन आता विठू माऊलीची मूर्ती दुसऱ्यांच्या हातात देतो आणि आपल्या रखुमाईला हात देतो. अवनी आता राजाच्या हातात हात देते आणि तिचं पाऊल आता या दांगटांच्या अंगणात पडलेलं असतं. अवनी आता गाडीतनं खाली उतरता क्षणी आता विठुरायाचा मोठा चमत्कार बघा बरं का. आता त्या क्षणाला गाडी न लोटता इथे गाडी स्टार्ट झालेली असते. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, चला चला, धक्का न मरता गाडी सुरू झाली, जाऊ द्या गाडी. आता दिंडीतली ही गाडी निघालेली असते. तेव्हा लगेच सगळेजण पाठीमागे बघतात. सुनबाई, वहिनी, तुम्ही कधी आला आणि तुम्ही बॅग घेऊन कुठे गेला होता? त्याच वेळेस आता लगेच त्या दिंडीतले वारकरी म्हणू लागतात, ही तुमची वहिनी आहे का, तुमची सुनबाई आहे का, या तर आमच्यासोबत होता दिंडीत. आता अवनी लगेच सगळ्यांकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता विठू
माऊलीची मूर्ती अवनीने घरात आणलेली असते. दांगटांच्या घरात आता विठ्ठल रुक्मिणीचं मस्त असं पूजन केलं जातं. तेव्हा राजा म्हणू लागतो, वा पांडुरंगा, आज तू माझं गारानं ऐकलं बरं का. माझी रखुमाई मला परत दिली. त्याच वेळेस धोंड्यांना म्हणू लागतात, आता समज तर ठीक झालंय, पण राजा तू सुनबाईशी भांडण केलं ना, म्हणून सुनबाई वारीत निघाली होती ना, बोल लवकर. आता धोंड्यांना मोठं दांडकं घेऊन या राजाच्या पाठोपाठ धावू लागतात. सगळेजण इतके आनंदात हसत असतात, कारण आता धोंड्यांना चांगलाच राजाचा बाजा वाजवत असतात. जर तुझ्यामुळे माझ्या सुनबाईला त्रास झाला ना, तर बघ, ती या घरातच राहणार, कायम इथेच राहणार, ती कुठेही जाणार नाही. आता लगेच अवनी मात्र अण्णांकडे बघू लागते. तर मित्रांनो, पुढे काय काय होणार हे सगळं बघायला खूप मज्जा येणार. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.